नमस्कार. आपण स्टार्ट करूयात आता. तर सर्वात पहिला स्टार्ट करायच्या आधी मला सांगा कोण कोण नवीन आहे मॅरेथॉन मध्ये. त्यांनी ते हँड रेज करा किंवा हात वरती करा. ओके. त्याच्यानंतर ओके. बरेच लोक नवीन आहेत. ओके. जरी तुम्ही नवीन असाल, नवीन तर आहे त्यांच्याकडे नवीन एक्सपिरियन्स आहे, पण ज्यांनी परत एकदा मॅरेथॉन मध्ये पार्टिसिपेट केले की बाबा आपल्याला काम करायचं आहे रिझल्ट साठी. त्यांना माहिती की बाबा लास्ट मॅरेथॉन मध्ये आपण काय काय केलं, रिझल्ट का नाही आला प्रॉपर, बरोबर. आणि आपण लास्ट मॅरेथॉन मध्ये ज्या ज्या चुका केल्या त्या आपण परत सुधरू. आणि जे नवीन आहेत त्यांच्यासाठी तर हे सगळ्या गोष्टी नवीन आहेत. फक्त नवीन लोक आहेत त्यांनी डायरी आणि पेन घेऊन बसा, जेणेकरून आपल्याला लिहिता येईल छोटे छोटे पॉईंट जे असतील ते काढा, म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. कारण आपण जो वेट लॉस करतोय हा लाईफ लॉंग करतोय, बरोबर, किंवा वेट गेन करतोय. ह्या वेट लॉस म्हणजे आपण जे आता माझ्याकडे जो टॉपिक आहे सगळ्यात महत्वाचा आहे, म्हणजे तो महत्वाचा पार्ट आहे. जसं की आपण माइंडसेट आहे, आपण सकाळी फ्युअल इंटेक करतो, त्याच्यानंतर व्यवस्थित जेवतोय, त्याच्या आधी बरोबर महत्वाचा रोल प्ले करणारा कोण असतो तर तो म्हणजे तुमचं फ्युअल. म्हणजे फ्युअल बरोबर सपोर्टिव्ह पार्ट आहे तो म्हणजे तुमचा सलाड. आणि सलाडचा इंटेक तुम्ही किती करता, कसा करता आणि त्याचा काय फायदा आहे हेच आपण आज बघणार आहोत. तर आपण स्टार्ट करू. तर मला सगळ्यात पहिल्यांदा सांगा की आता सलाड म्हटलं तुमच्या डोक्यात पहिल्यांदा काय येतं की बाबा काकडी, गाजर, बीट हे कट करून खाणं म्हणजे आपलं सलाड किंवा कोशिंबीर हे आपण म्हणतोय. पण एका पॉइंटला आपण कधी विचार केला का बाबा सलाड किती खायला पाहिजे किंवा कसं खाल्लं पाहिजे इफेक्टिव्हली, जेणेकरून आपला रिझल्ट त्याचा छान येईल. नाही, कारण आपण काय आपल्या डोक्यात येतं की बाबा आपण एक काकडी घेतो, 4 लोक खातो. आपण एखादा वडापाव आणला तर आपण 4 लोकांच्या डिवाइड करतो का, नाही. आणि एखादी काकडी असेल तर 2-2 पीस आपण आधी काय करायचो की प्रत्येक घरातले थोडं थोडं देऊन खात होतो, बरोबर. पण आता तसं नाहीये. मॅरेथॉन मध्ये जर आपण स्पेसिफिकली काम करत असतो तुमच्या बॉडी नीड नुसार आपण फायबर देणार. कारण कसं फायबर म्हणजे काय, जे आपण खातो तसं तुम्ही आता काय करताय, आंघोळ करताय. आता दिवसभरात बघा आपण किती वेळा आंघोळ करतो. आता तर उन्हाळा सुरू झाला, सकाळी एक्सरसाइज करतोय त्यावेळेस घामाची आंघोळ करतोय, सेकंड टाइम आंघोळ करतोय नॉर्मल आपली, परत संध्याकाळी पण आंघोळ करायची गरज आहे, कारण दिवसभर आपल्याला घाम येत असतो, उन्हाळ्याचा सीझन सुरू झालाय, बरोबर. ही जी तुम्ही आंघोळ करता ती कशी करता, बाहेरून आंघोळ करताय, बरोबर. आपल्या आतून आंघोळ करणं त्याचं महत्व आहे. म्हणजे काय, तुम्ही बाहेरून आंघोळ करतायच पण आतल्या बॉडीचं काय, आतमध्ये पण कचरा साठतो, बरोबर. मग ते स्वच्छ कसं करणार, ते काम करतो तुमचा चोथा. जसं आपण भांडी धुतो किंवा आपण ब्रशने आपण हातपाय वगैरे धुतो ना आपण, तसं आपल्याला महत्वाचा पार्ट आहे तो म्हणजे चोथाने घासलं तर बॉडी आपली स्क्रब होती, प्रॉपर क्लीन होती. तशी बॉडी आतून क्लीन करण्याचं काम सुद्धा कोण करतो, चोथा. इन द सेन्स सायंटिफिक लँग्वेज मध्ये फायबर. आणि फायबर कशातून मिळतो, आपण तुम्ही सलाड म्हणतो, जे आपण आधी खात होतो ना थोडं थोडं घेऊन घरचे डिवाइड करून खात होतो, तो सलाड म्हणजे 2-2 काकडी खाणं, तो म्हणजे तो सलाड म्हणजे तुमचा फायबर. आणि तो फायबर कसा खायचा, किती प्रमाणात खायचा, तुम्हाला तुमच्या अकॉर्डिंगली म्हणजे तुमच्या बॉडीनुसार कसं खाल्लं पाहिजे आणि तुमची प्रकृती कशी आहे त्याच्यानुसार आपण कसं डिझाईन करू हे आपण आता पहिल्यांदा बघू. तर सलाड जसं मी तुम्हाला सांगितलं खाणं गरजेचं आहे प्रत्येकाला. वेट लॉस तुम्ही करताय, बरोबर. वेट लॉस केल्यानंतर आता आपण वेट लॉस झाला म्हणजे प्रॉपर प्रत्येकाचं काहीतरी टार्गेट असेल, 5 किलो वजन कमी करायचं, 10 किलो वजन कमी करायचं, किंवा एखाद्याला वजन वाढवायचं जरी असेल तरी सुद्धा त्याला सलाड खाणं तितकंच गरजेचं आहे. कारण का आपण ज्यावेळेस सलाड खातो, सलाड का खातो हे पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते. आपण ज्यावेळेस एखादी गोष्ट खात असतो, म्हणजे आपण साधी चपाती खाल्ली, भात खाल्ला, किंवा प्रत्येक वेळेला आपण काहीतरी खात असतो. नॉर्मली जरी आपण छोटासा साखरेचा तुकडा खाल्ला तर आपल्या म्हणजे बॉडी मधले रक्तातले साखरेचं प्रमाण वाढत असतं. आणि रक्तातलं साखर सारखं सारखं डिस्टर्ब झाल्यामुळे तुमची तब्येत म्हणजे काय म्हणतात की बाबा ब्लड शुगर लेवल वाढते. त्याच्यानंतर काय होतं की बाबा तुम्हाला ब्लड शुगर लेवल वाढली जाते, त्याच्यानंतर तुम्हाला वेगवेगळे आजार सुरू होतात. ब्लड प्रेशर झालं, शुगर झालं, डायबिटीज झाल्या, त्यानंतर हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम, परत कोलेस्ट्रॉल असतो. ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी असं सुरू होतात. आणि याचं मूळ कारण काय माहिती, रक्तातली जी तुमची साखर वाढते, आपण म्हणजे काय म्हणतात नको त्या टायमिंगला खाणं, आणि ते खाल्ल्यामुळे रक्तातली जी साखर वाढते ते डिस्टर्ब होतं. ते कमी करण्याचं काम कोण करतं, तर तुमचं फायबर करत असतं. तर फायबर म्हणजेच काय, सलाड. तर फायबर काय करतं तुमच्या बॉडी, जसं मी पहिल्यांदा सांगितलं की बॉडी स्वच्छ करतं. बॉडी ज्यावेळेस आतून स्वच्छ असेल त्यावेळेस चेहऱ्यावरती दिसतो. म्हणजे याचा अर्थ काय, तुम्ही ज्यावेळेस सलाड खाता, तुम्ही आतून जसं आंघोळ करून स्वच्छ केलं तर तुमची बॉडी छान दिसते, म्हणजे चेहरा छान दिसतो
चेहरा धुतल्यावर चेहरा छान दिसतो, तसं ज्यावेळेस तुम्ही आतून स्वच्छ करता त्यावेळेस तुमचा चेहरा आणखीन खुलतो, म्हणजे एक छानसा ग्लो येतो. सगळ्यात मोठा म्हणजे तुम्हाला इफेक्टिव्ह रिझल्ट म्हणजे काय माहितीये, पहिल्यांदा तुमच्या स्किनमध्ये ग्लो येतो. ओके, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही जितक्या प्रमाणात सलाड खाता तितका. आता सलाड मध्ये काय काय येतं, सलाड मध्ये आपण घेतलं बीट घेतलं, गाजर घेतलं, त्याच्यानंतर काय म्हणतात आपलं काकडी घेतली, त्याच्यानंतर वेगवेगळे तुम्हाला जे जे सूट होतात, म्हणजे इव्हन आपण काय काय घेऊ शकतो तुमच्या ह्याच्यामध्ये, जे बीन्स असतात बीन्स पण उकडून घेऊ शकतो, परत आपले मटर असतात मटर पण उकडून घेऊ शकतो, म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी आपण मिक्स करून सलाड बनवू शकतो. असं नाही की बाबा थोड्या छोट्या छोट्या गोष्टी कट केल्या आणि सलाड खाल्लं, कारण आपल्याला सलाड जे आहे ते कट करून खायचंय, वेगवेगळ्या पद्धतीने बनवून खायचं, म्हणजे कोशिंबीर वगैरे बनवून खायचे, जेणेकरून ती आपल्याला इंटरेस्टिंग वाटली पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही खाता आणि त्यावेळेस तुम्हाला म्हणजे काय म्हणतात विटामिन्स मिनरल्स जे जे पाहिजे तुमच्या स्किनला म्हणजे बॉडीला पूर्ण मिळतं, त्याच्यामध्ये तुमचा वेट लॉस होतो, ओव्हरऑल तुमची आतून स्किन सुद्धा सुधारते. वेट लॉस कसा होतो हे आपण समजून घेऊ. जसं मी तुम्हाला महिल्यांदा सांगितलं की बाबा वजन का वाढतं, आणि तुमचं वजन वाढलं आपण वेट लॉस मॅरेथॉन मध्ये आहोत, हे महत्व आहे. म्हणजे आपण हे आपलं टार्गेट आहे की आपल्याला वजन कमी करायचं, पण वजन का वाढतं हे एकदा आपण समजून घेतलं तर वजन कमी करणं सोपं होईल आपल्याला. वजन वाढतं कशामुळे, जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं, आपण ज्यावेळेस फ्रिक्वेंट इटिंग करतो, काही जरी आपण तोंडात टाकले की रक्तातली साखर वाढते, आणि ज्यावेळेस रक्तातली साखर वाढते तेच तुम्हाला कारणीभूत ठरतो तुमचं वजन वाढायला. मग जर का तुम्ही रक्तातली साखर स्टेबल केली, रक्तातली साखरच वाढू दिली नाही, तुमचं वजन जे वाढतंय ते कमी होईल, बरोबर, आणि जे ऑलरेडी वाढले ते सुद्धा कमी व्हायला सुरुवात होईल. आता ते एक तर कळलं की बाबा रक्तातली साखर वाढण्याचं प्रमाण कमी झालं, म्हणजे ब्लड शुगर लेवल मेंटेन राहील. ओके, ते ब्लड शुगर लेवल मेंटेन राहिली, वजन कमी कसं होईल, आता हे मेंटेन तर झालं. पण आता आपण सलाड जे खातो ते कधी खातो हे पहिल्यांदा जाणून घेऊ आपण. आता सलाड जे खातो ते आपण सलाड आणि तुमचं जेवण हे कधी व्हायला पाहिजे, म्हणजे तुम्ही सलाड जे खाता तुमच्या जेवणाआधी खायचंय, जेणेकरून जेवण प्लस तुमचं सलाड हे टोटल 55 मिनिटांमध्ये व्हायला पाहिजे. आणि हे ज्यावेळेस तुम्ही 55 मिनिटांमध्येच का खायचं, किंवा हे तुमचं सलाड जेवणाआधीच का खायचं, त्याचं कारण आपण समजून. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही एखादं, मी जसं सांगितलं की रक्तातली साखर वाढते, हे कंट्रोल कोण करतं, फायबर करतं. सगळ्यात मोठं रिझन आहे की म्हणजे काय आपण सलाड आधी खायचं, मोठं रिझन म्हणजे काय, ब्लड शुगर लेवल वाढू नये, शुगर स्पाइक होऊ नये, म्हणून आपल्याला सलाड आधी खायचंय. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काय, सलाड आपण आधी खाल्ल्यामुळे आपल्याला सटायटी येते, म्हणजे फिलिंग ऑफ फुलफिलनेस येतं, म्हणजे काय भूक होत नाही. म्हणजे सपोज आपण एखाद्या वेळेला छान, तुम्ही नोटीस करा नॉर्मली आपण एखादी 2 चपाती खात असू, भात खात असू, भाजी खात असू, पण जर का तुमची आवडती भाजी असेल, पनीरची भाजी असेल, किंवा नॉनव्हेज लोक आहात त्यांच्याकडे चांगलं नॉनव्हेज असेल, तर आपण चपातीचं प्रमाण वाढवतो, भाकरीचं प्रमाण वाढवतो, बरोबर, म्हणजे रोजच्यापेक्षा जेवण आपल्याला जास्त जातं, कारण आपण इथं काय बघतो, हंगर सॅटिस्फॅक्शन नाही, जसं आपण जिभेचे चोचले पुरवतो की बाबा आपल्याला छान जेवण आहे, टेस्ट छान आहे, म्हणून आपण एक्स्ट्राचं खातो. मग इथं काय की बाबा ही फिलिंग ऑफ फुलफिलनेस, म्हणजे आपल्याला काय करायचं, ही जी मॅरेथॉन आहे ही टेम्पररी नाही की बाबा आपल्याला 21 डेज झाले किंवा महिन्याचे असेल, आपण 2-3 महिने मॅरेथॉन्स केले, वेगवेगळ्या मॅरेथॉन मध्ये आपण वजन पण कमी केलंय, पण परत आपल्याला वजन मेंटेन ठेवणं दिवस गरजेचं आहे. तुम्हाला ही लाईफस्टाईल जपण्यासाठी काय केलं पाहिजे की बाबा तुम्हाला आता बाहेर गेला, असं नाही की बाबा आता मॅरेथॉन मध्ये आपण छोट्या छोट्या गोष्टी पाळतोय की बाबा 3 टाइम खाणं, म्हणजे सकाळी संध्याकाळचा शेक, दुपारीचं जेवण झालं, हा मॅरेथॉनचा पार्ट झाला, पण आपल्याला मेंटेन साठी पण लाईफ लॉंग आपल्याला रिझल्ट टिकवायचा असेल, असं नाही की बाबा आपल्याला ओकेजन येणार नाही, घरात लग्न नसणार आहेत, किंवा आपण काहीतरी घरात स्पेशल होणार नाही, असं काहीच नाही. असं होत राहणार आहे की बाबा आपल्याला बाहेरची म्हणजे एन्जॉय पण करायचं आहे लाईफ, म्हणजे आपल्याला हेल्दी पण राहायचं आहे, ऍट द सेम टाइम आपल्याला छान लाईफ एन्जॉय करायची, म्हणजे प्रत्येक टेस्ट खायचे, म्हणजे काय काय म्हणजे गुलाबजाम असेल किंवा घरात काही स्पेशल असेल ते सुद्धा गोष्टी खायच्या. मग त्याच्या आधी तुम्हाला सलाड खायचं, आणि तुम्ही जेव्हा सलाड खाता जेवणाआधी त्यामुळे काय होतं, रक्तातली तुमची साखर वाढत नाही, त्याच्यानंतर तुम्हाला जे फ्रिक्वेंट इटिंग म्हटलं मी तुम्हाला, म्हणजे खाताय त्याच्यापेक्षा थोडंच कमी जातं. आता काय आपण नॉर्मली जे चपाती खातो त्याच्यामध्ये काय असतं, कार्ब्स असतात, सिम्पल कार्ब्स असतात, म्हणजे तुम्ही सलाड खाता त्याच्यामध्ये काय जातं, तुमचे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स जातात, आणि ज्यावेळेस तुम्ही सिम्पल कार्बोहायड्रेट्स खाता त्यामुळे तुमच्या रक्तातली साखर वाढते, तुमच्या बॉडीमधले फॅट पर्सेंटेज वाढतं, आणि तेच जर का तुम्ही कॉम्प्लेक्स कार्ब्स जर खाता त्यावेळेस रक्तातली साखर वाढत नाही, त्याच्यामुळे तुमची ब्लड शुगर लेवल मेंटेन राहते, आणि तिथं तुमचं वजन कमी व्हायला सुद्धा सुरुवात होते. आणि कॉम्प्लेक्स कार्ब्स खाल्ल्यामुळे काय होतं की बाबा तुम्हाला फिलिंग ऑफ फुलफिलनेस पण येते, आणि असं पण नाही वाटत की बाबा मी काही खाल्लेलंच नाही, आणि ऍट द सेम टाइम तुमचं वजन कमी होतंय. आणि सलाड आधी खाल्ल्यामुळे तुम्ही जे चपाती 2-3 खाणार होता तिथे वाटतं की बाबा हा, तर त्याच्यामध्ये जापनीज लोक असतात त्यांच्याकडे एक टर्म आहे की
आधीची पूर्वीचे लोक जे म्हणत होते की तुम्ही जितकं खाताय त्याच्या म्हणजे भूक जितकी लागली त्याच्या एक घास कमी खायचा, जेणेकरून आपल्याला एखाद्यानं परत बोलवलं जेवायला तर आपल्याला परत खाता येईल, असं थोडीशी भूक शिल्लक ठेवायची. त्यामुळे कसं होतं की आपल्याला बॉडी, आता सपोज तुम्ही एक बॉटल आहे, बॉटलमध्ये जर का आपण काहीतरी एखादी गोष्ट भरली कट टू कट म्हणजे टोपणापर्यंत भरली, त्याला मुवमेंट करायला जागा राहील का? तर नाही. तेच जर का आपण थोडीशी स्पेस ठेवली आणि एवढीशीच बॉटल भरली, बॉडीला मुवमेंट करायला जागा राहील, म्हणजे त्या बॉटलमध्ये मुवमेंट, आपण शेक जर का केला तर मूव्ह करू शकतो. कसं शेक पितोय आपण, शेकर कप मध्ये शेक बनवतोय, कट टू कट आपण शेकर कप भरला तर शेक प्रॉपर राहणार आहे का, मिक्स होणार आहे का? नाही. बॉडी त्याच्यामध्ये काय राहणार, लम्स राहणार आहे. हे लम्स म्हणजेच काय, पावडर छोटे छोटे राहतात ते लम्स राहतात तुमच्या पावडरचे, आपले जे म्हणजे शेक प्रॉपर होत नाही. सेम तुमच्या त्या शेकर कपला कन्सिडर करा तुमचं पोट. ज्यावेळी तुम्ही पोटामध्ये भरपूर गच्च भरून ठेवता तुमचं पोट, भरपूर पोटभर खाता, तुमच्या बॉडी प्रॉपर डायजेस्ट होईल का? नाही. आणि ज्यावेळेस डायजेस्ट होत नाही त्यावेळेस जसं मी तुम्हाला शेकचं उदाहरण दिलं की छोटे छोटे लम्स राहतात, तर तुमच्या पोटामध्ये पण अपचन होतं, म्हणजे काय प्रॉपर मेटाबॉलिझम होत नाही. आणि प्रॉपर मेटाबॉलिझम झालं नाही ते सुरू होतात की बाबा तुमचं म्हणजे कॉन्स्टिपेशन इश्यू सुरू होतो, पायरीज असू दे, छोट्या छोट्या गोष्टी सुरू होतात. मग छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपल्याला आपण दुर्लक्ष करतो की बाबा पोट दुखतंय किंवा मला भूक लागत नाहीये, ह्या छोट्या गोष्टी दुर्लक्ष करतो ऍट द स्टार्टिंगला. पण तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही सलाड खाता त्यामुळे तुम्हाला स्टार्टिंगला शुगर लेवल होत नाही, जसं मी तुम्हाला म्हटलं. त्याच ऍट द सेम टाइम तुम्ही जे काय खाताय त्याचं प्रॉपर डायजेशन सुद्धा व्यवस्थित होतं. म्हणजे तुम्ही जे खाताय त्याच्यामुळे तुम्हाला एखादी एक चपाती जात असेल, सॉरी 2 चपाती जात असेल, त्यापेक्षा तुम्हाला एक अर्धी चपाती कमी जाईल, पण तुम्ही जे खाल्लेलं असेल ते प्रॉपरली डायजेस्ट होत असतं. आणि डायजेस्ट का होते याचं पण कारण समजून घेऊ. आता तुम्ही जेव्हा सलाड खाता त्याच्यामधून तुम्हाला काय मिळतात, बॅक्टेरियाज मिळतात. आणि तुमच्या बॅक्टेरिया म्हणजे पोटामध्ये सुद्धा आपले गट बॅक्टेरिया असतात. आणि त्या गट बॅक्टेरियाचं खाद्य काय माहितीये, तर हे जे तुम्ही फायबर खाता तर गट बॅक्टेरियाचं खाद्य, म्हणजे काय तुम्ही जे सलाड खाता ते तुमच्या गट बॅक्टेरियाचंच खाद्य. आणि ज्या वेळेला तुम्ही असं, आपल्याला हे पण माहितीये की बाबा एक्झाम्पल, मी प्रत्येक वेळेला एक एक्झाम्पल सांगते की बाबा आपण एखादं काहीतरी आपल्याला युद्ध करायचंय किंवा आता युद्ध सुरू आहे, जर का आपल्याला युद्ध जिंकायचं असेल तर आपल्याला आपल्याकडचे जे काही शस्त्रास्त्र आहेत ते फुल करायला पाहिजेत, बरोबर. जर का ते फुल नसतील, आपल्याला आपण स्ट्रॉंग नसू, आपण युद्ध जिंकणार आहोत का? नाही. तर आपल्याला पहिल्यांदा काय करायला पाहिजे, स्ट्रॉंग व्हायला पाहिजे. मग ते स्ट्रॉंग कसं करणार, ज्या वेळेला आपण पोटामध्ये प्रॉपरली तुमच्या गट बॅक्टेरिया जे आहेत त्याला प्रॉपरली फुल म्हणजे काय म्हणतात हेल्दी करतो, त्यावेळेस त्यांचं काम इफेक्टिव्हली करणार. आणि त्यावेळेस ते इफेक्टिव्हली केल्यावर तुमचं डायजेशन व्यवस्थित होतं. आणि तुमचा मध्य प्रदेश जो असतो ना, म्हणजे पोट जो असतो तो तुमचा मध्य प्रदेश असतो. आणि ज्या वेळेला मध्य प्रदेश तुमचा चांगला असतो त्याच वेळेला तुमचं ओव्हरऑल हेल्थ अशी ती चांगली होती. ज्याचं पोट चांगलं त्याची ओव्हरऑल हेल्थ चांगली. त्यामुळे तुमचा मेन जो मध्य प्रदेश आहे त्याच्यावरती काम होतं. तुम्ही याच्यामध्ये विचार करून आला होतात की बाबा आपण वेट लॉस साठी काम, म्हणजे या मॅरेथॉन मध्ये उतरायचं कारण होतं काय, वेट लॉस किंवा वेट गेन. पण याच्याबरोबर आपल्याला काय काय मिळतं की बाबा आपली बॉडी ओव्हरऑल आतून क्लीन होती, बॉडी आतून डिटॉक्स होती. कारण आपण जी ही मॅरेथॉन करतो याच्यामध्ये वेगवेगळे टॉपिक्स घेत आहेत आपण, डिटॉक्स आहे, माइंडसेट आहे, झोप आहे, पाणी किती घेतलं पाहिजे, बऱ्याचशा गोष्टी. म्हणजे तुमची ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आपण इम्प्लिमेंट करतो त्यामुळे तुम्ही आतून म्हणजे स्ट्रॉंग होते. तर ज्यावेळेस जसं मी तुम्हाला सांगितलं की गट बॅक्टेरिया त्याचं काम चांगलं करतात, ज्यावेळेस ते स्ट्रॉंग होतं आणि त्यामुळे तुमचं डायजेशन चांगलं झालं, कॉन्स्टिपेशनचा इश्यू होत नाही किंवा पायरीज होत नाही. आता हे सगळं तर झालंच, पण गट बॅक्टेरिया आहे आणि एकेका म्हणजे आता एज नुसार कधी कधी गट बॅक्टेरिया स्ट्रॉंग नसतील किंवा गट बॅक्टेरियाचं प्रमाण सुद्धा तितकं नसतं. मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, आपल्या सगळ्यात महत्वाचं, कधी कधी असं पण असतं की बाबा आपल्याकडे एखादी टीम आहे, म्हणजे आपल्याकडे सपोज 10 लोकांची टीम आहे, पण आपल्याकडे रिक्वायरमेंट किती आहे, आपल्याला आपलं एखादं काम दिलं त्या टीम मध्ये काम करायला 10 लोकांपेक्षा 15 लोकांची रिक्वायरमेंट आहे. मग त्या 15 लोकांना, आपल्याकडे तर 10 लोकच आहेत पण आपल्याला रिक्वायरमेंट किती आहे, 15 लोकांची आहे. मग 15 लोकांची रिक्वायरमेंट आहे त्यामुळे आपल्याला 5 लोक बाहेरून तरी आणले पाहिजेत. त्याच वेळेला आपण आपलं काम इफेक्टिव्हली करणार, अदरवाईज तर 10 लोकांवरती बळजबरी होईल किंवा त्यांच्यावरती लोड पडेल आणि ते इफेक्टिव्हली त्यांचं काम करू शकणार नाही. याचाच अर्थ काय, जेव्हा आपल्याला गट बॅक्टेरिया आतून स्ट्रॉंग जरी आपण करायचं म्हटले पण कधी कधी ते सुद्धा कमी पडतात, त्यामुळे आपल्याला बॉडी मधले जे गट बॅक्टेरिया आहेत त्याचं सुद्धा कमी प्रमाण वाढवलं पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याकडे आहे सिम्पली प्रोबायोटिक. सिम्पली प्रोबायोटिक काय करतं की आपल्याकडे त्याच्या ज्यावेळी आपण एक सॅशेट घेतो त्या एक सॅशेट मधून 2 बिलियन बॅक्टेरिया तुमच्या पोटात जातात आणि ज्यावेळी ते 2 बिलियन बॅक्टेरिया जातात त्यावेळेस तुमच्या पोटातले गट बॅक्टेरिया सुद्धा स्ट्रॉंग होतात. प्लस तुम्ही जे सलाड खाता, तुम्हाला मी जसं सांगितलं सलाड काय कोणाचं खाद्य तर तुमच्या गट बॅक्टेरियाचं, ते तुम्ही
प्रोबायोटिक जे आपण घेणार एक सॅशेट मधून, तुम्हाला 2 बिलियन बॅक्टेरियाज गेले. ज्यावेळी एवढ्या बॅक्टेरिया पोटात जातात, गट बॅक्टेरिया स्ट्रॉंग होतात, त्यात तुमचं पोट किती छान होईल. म्हणजे आतून तुम्ही प्रॉपरली बॉडी म्हणजे काय म्हणतात डान्स करेल तुमच्या गट बॅक्टेरिया मध्ये. आतले जे व्यवस्थित आहे, डायजेशन झालं, शुगर लेवल स्पाइक्स नाही झालं, त्यामुळे तुमचं काय झालं, आतून बॉडी स्वच्छ झाली आणि याच्यामुळे तुमचा वेट लॉस सुरू झाला. आणि तुम्हाला मी जसं सांगितलं की सलाड कधी खायचा, जेवणाआधी खायचा. आणि जेवणाआधी खाल्ल्यामुळे तुम्हाला काय होतं की जेवण पाहिजे तितकंच जातं, योग्य प्रमाणात जातं आणि हे त्याच्यामुळे आपल्याला शुगर लेवल स्पाइक्स होत नाही. त्याच्यानंतर काय आहे की सलाड कसं खाल्लं पाहिजे. तर सलाड आपल्याला चावून चावून खाल्लं पाहिजे. चावून चावून नाही खाल्लं म्हणजे सपोज आपण काहीतरी काम करतो, आपल्याला आहे की बाबा एखाद्याचं वजन आहे, त्याला भरपूर सलाड खात, मी ते पण सांगितलं की सलाड किती खाल्लं पाहिजे. तर भरपूर एखाद्याला सलाड खायचं असेल तर तो एखादा माणूस कोणी जर का आपल्याला सलाड प्रत्येकालाच आवडत असेल असं नाही, कारण सवय नसते आपल्याला इतकं खाऊन, पण आपल्याला वेटनुसार आपल्याला खावं लागतं. मग कधी कधी बोरिंग होऊन जातं. मग त्यावेळेला आपण काय करतो की फास्ट फास्ट कसं तरी खायचं आहे ना, संपून टाकायचं, म्हणजे ऍटलिस्ट पोटात गेलं असं आपल्याला सॅटिस्फॅक्शन भेटतं. पण तसं नाही, ज्यावेळेस तुम्ही फास्ट खाता सलाड त्यामुळे ते अपचन होतं, प्रॉपरली डायजेस्ट गेलं जातं. प्रॉपरली डायजेस्ट जर का नाही झालं तुमचं तर त्याचा साईड इफेक्ट दिसतो. त्यामुळे तुम्ही जे काही कच्चे पदार्थ खाता ते कधीही चावूनच खाल्ले पाहिजेत. म्हणजे कच्चे सुद्धा असू द्यात की आपण जे नॉर्मली जेवण जेवतो ते सगळं तुम्हाला हळूहळू आणि चावूनच खाल्लं पाहिजे. आता सलाड ज्यावेळी तुम्ही चावून खाता त्यावेळी काय होतं, तुमच्या तोंडामध्ये सलाइवा असतो, त्याच्यामध्ये अमायलेज आणि लायपेज असतात. ज्यावेळेस तुम्ही चावून 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 खाता त्यावेळेस अमायलेज लायपेज ते तुमच्या लाईमधले जे असतात ते मिक्स होतात त्या सलाड बरोबर, आणि ते मिक्स झाल्यानंतर ते काय करतात की तुमच्या बॉडीमध्ये जातात. आणि अमायलेज आणि लायपेजचं काम हे आहे की बाबा तुम्ही बॉडीमध्ये एखादी गोष्ट दिली तर कुठल्या कुठे कसं झालं पाहिजे ते सगळं काम कोण करतं, तर अमायलेज आणि लायपेज. म्हणजे तुमचं प्रॉपरचं बॉडी आहे. आता आपण एखादी गोष्ट खाली, आपलं एम काय की बाबा आपल्याला ऑलरेडी जे स्टोर्ड वेट आहे किंवा ऑलरेडी स्टोर्ड फॅट आहे तो कमी करायचा आहे. पण त्याच्यासाठी आपल्याला कोण मदत करतं, हे अमायलेज आणि लायपेज हेल्प करतं की बाबाजी तुमचं, आता तुम्ही जे नॉर्मली जे आहात जे काप्स खाणार आहे, जे सिम्पल काप्स खाणार आहात किंवा कॉम्प्लेक्स काप्स खाणार आहात, ते कॉम्प्लेक्स आणि सिम्पल काप्स खाल्ल्यानंतर तुमच्या बॉडीमधलं फॅट आहे ते फॅट स्टोरेज न होता, तुम्ही ज्या ज्या गोष्टी खाता त्याच्यामध्ये त्याचं फॅट स्टोरेज न होता त्याचं कन्व्हर्जन व्हायला पाहिजे एनर्जीमध्ये व्हायला पाहिजे. हे कोण काम करतं, अमायलेज आणि लायपेज काम करतं. मग तुमचं काय होतं की बाबा आहे ते वजन तर कमी होतंच, पण त्याच्यामुळे पुढचं पण जे आहे ते वेट वाढत नाही. म्हणजे जे तुम्ही खाताय त्याचं कन्व्हर्जन होतं एनर्जीमध्ये आणि ती एनर्जी युटिलाइज होते, मग तुमचं मसल गेन सुद्धा होतात आणि हे तुमचं वेट आहे सुद्धा कमी व्हायला लागतं. तेव्हा आपल्याला दुसरी गोष्ट काय कळाली की बाबा आपल्याला सॅलेड जे आहे ते चावून चावून खाल्लं पाहिजे. त्याच्यानंतर सॅलड किती खाल्लं पाहिजे, सगळ्यात महत्वाची गोष्ट, तर सॅलड खाल्लं पाहिजे तुमच्या वजनाच्या 5 पट. सपोज तुमचं वजन असेल 60 किलो 50 किलो तर तुमच्या वजनाच्या 5 पट किती खाल्लं पाहिजे, तर म्हणजे 250 ग्राम. 250 ग्राम तुम्हाला सलाड खाल्लं पाहिजे. मग तुम्हाला आता सपोज तुमचं वजन असेल 100 किलो, मग तुमचं 100 किलोचं आहे तर तेवढं तुम्हाला अर्धा किलो म्हणजे 500 ग्राम, म्हणजे एवढं सलाड खायचं का, आणि एवढं खायचं म्हटलं तर तुमचं होणार आहे का तेवढं, पॉसिबल नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला काही किंवा सलाड तर खाल्लंच पाहिजे प्रत्येकाने. आणि अशी पण केस असते की बाबा 250 ग्राम जरी खायचं म्हटलं किंवा 300 ग्राम 400 ग्राम, प्रत्येकाच्या आपण डोक्यात ठेवा की आपलं वजन आहे इंटू 5, त्याचे 5% काढायचं, तेवढं तुम्हाला त्याच्या 5 पट काढायचं, म्हणजे तेवढं ग्राम तुम्हाला रेग्युलर सलाड खायचं. मग तेवढं सलाड खायला तुमचं म्हणजे बॉडी, आता आपण जे काही सलाड खातो तेवढं तुम्हाला जाणार आहे का, म्हणजे अर्धा किलो तुम्ही सलाड खाऊ शकता का, तर काही केसेसमध्ये खाऊ शकतो, कधी कधी नाही खाऊ शकत. आणि कधी आपण रशमध्ये असतो, आपण काम करतो, आपल्याला बाहेर जायचं आहे, आज तर लग्न आहे, मग लग्नात मी तर आज ट्रॅव्हल करणार आहे, ट्रॅव्हल करताना मी एवढं खाऊ शकणार आहे का, तर त्यावेळेला आपल्याला हेल्प कोण करतं, तर तुम्हाला आपली ऍक्टिव्हेटेड फायबर कॉम्प्लेक्सची पावडर आहे ती, प्लस आपल्याकडे टॅबलेट सुद्धा आहेत ती. ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही जेव्हा घेता त्यावेळेस तुम्हाला फायबरचा इंटेक तुमचा रेग्युलर होतो. त्यामुळे काय होतं की बाबा ज्या लोकांचं वजन जास्त आहे आणि त्यांना सलाड तेवढं जात पण नाही, आणि एक एक केस मध्ये असं सुद्धा होतं की बाबा आपल्याला पचत नाही, जरी आपण स्लो खातोय, आपण एक गोष्ट आहे की बाबा स्लो खायलाच पाहिजे. आणि जर का तरी सुद्धा होत नसेल तर तुम्हाला काय खाणं गरजेचं आहे, म्हणजे तुमच्या एज नुसार आपल्याला, म्हणजे काय की बाबा 50 अबाव 60 अबाव 70 अबाव लोकांना पटकन डायजेस्ट म्हणजे कच्चे जे पदार्थ असतात ते पचत नाही. त्यामुळे आपल्याला त्या केसेसमध्ये आपल्याला काय खाणं गरजेचं आहे की बाबा आपल्याला फायबरचं इंटेक तर वाढवायला पाहिजे. त्यामुळे हे कुठे हेल्प करतं, ऍक्टिव्हेटेड फायबर कॉम्प्लेक्स पावडर जी आपण शेक मधून घेऊ शकतो किंवा टॅबलेट सुद्धा घेऊ शकतो, जिथे तुमची फायबरची नीड फुलफिलमेंट होते. त्याच्यानंतर ज्यांना डायजेस्ट होत नाही त्यांच्यासाठी हे पण करू शकता तुम्ही की जे तुमचं सलाड आहे तुम्ही उकडून घेऊ शकता. ज्या ज्या गोष्टी तुम्ही उकडून घ्यायला पॉसिबल आहेत त्या उकडून घेऊ शकता. लाईक तुम्ही थोडेसे बीन्स असतात ते उकडून घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही इव्हन शेवगा पण घेऊ शकता, शेवगामध्ये प्रोटीन असतं, ते पण तुमच्या सलाडमध्ये
काय खायचे, जरा पॉसिबलच म्हणजे पचत नाहीये त्याने थोडंसं शिजवून खायचं. आता म्हणजे एखाद्या वेळेला तर तुम्हाला रेग्युलर बेसिसवर सलाड खायचाच, रोज रोज ते कट करून म्हणजे नॉर्मली कट करून खाल्लं तर बोर होतं. मग त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, त्याची कोशिंबीर बनवू शकता, रायता बनवू शकता, त्याच्यामध्ये तुम्ही थोडेसे सीड्स घालू शकता वेगवेगळ्या प्रकारचे. त्याच्यावर त्याला कधी कधी तुम्हाला जर का खूपच बोर होत असेल त्याच्यामध्ये थोडासा मसाला म्हणजे किती ऍक्टिव्हेटेड फायबर खायचे. ओके, तर तुम्ही तुमच्या कोचला कॉन्टॅक्ट करा. तुमच्या म्हणजे काय म्हणतात की तुमच्या बॉडीच्या रिक्वायरमेंट अकॉर्डिंग तुम्हाला तुमचा कोच सांगेल की किती खाल्लं पाहिजे तुमच्या बॉडी अकॉर्डिंगली, म्हणजे तुम्ही फायबर किती इंटेक करताय आणि त्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला किती खाल्लं पाहिजे हे तुम्हाला तुमचा कोच गाईड करेल. त्यामुळे एकदा फक्त सेशन झाल्यानंतर तुमच्या कोचला कॉन्टॅक्ट करा की बाबा किती घेतलं पाहिजे आणि मला ऍक्टिव्हेटेड फायबर कॉम्प्लेक्स पावडर काय आहे आणि प्लस प्रोबायोटिक काय, कारण आपल्याला काही वेट लॉस चांगलं करायचं असेल आपण टार्गेट काय ठेवलं त्याच्यामध्ये तुम्ही जर का ऍक्टिव्हेटेड फायबर कॉम्प्लेक्स पावडर प्लस प्रोबायोटिक ज्या वेळेला काम करता देतात ऍट द सेम टाइम त्यावेळेस तुमचा रिझल्ट खूप छान येतो. त्यामुळे एकदा तुमच्या कोचला विचारा. आणखीन स्प्राउटचे सलाड खाऊ शकतो का, ओके तेच सांगणार होते मी आता की आता मी तुम्हाला सांगत होते की बाबा सीड्स ऍड करू शकता, कधी कधी त्याच्यामध्ये सॉल्ट पेक्षा आपण ब्लॅक सॉल्ट असतो तो ऍड करू शकता आणि थोडं कधी कधी लिंबू पिऊ शकता, ब्लॅक पेपर घालू शकतो आपण. फायबर शुड बी ओके 5 takes per meat. ओके, need to have once or can be distributed in 2 meals. ओके, तर फायबर कसं खाल्लं पाहिजे. आता ऍट द सेम टाइम आपण काय करतो की बाबा आपल्या मॅरेथॉनमध्ये आता जो तुम्ही म्हणताय की बाबा डिस्ट्रीब्युट करू शकतो का, तर आपण नॉर्मली जेवतो म्हणजे जेव्हा मेंटेनचा डाएट असतो त्यावेळेस आपण 2 टाइम जेवत असतो, एक टाइम आपला शेक असतो. पण आता या केसमध्ये आपण काय करतो की बाबा सकाळी आणि संध्याकाळी शेक पितोय आणि दुपारचं एकच टाइम जेवतोय, राईट. मग त्यामुळे काय करायचं, सलाड जे खायचं मी तुम्हाला काय म्हटलं की जेवणाआधी खायचंय, बरोबर. आणि त्यामुळे जेवणाआधी तुम्ही सलाड खाल्लं पाहिजे आणि दुपारच्या टाइम मध्ये सलाड खायचं. पण इन केस तुमचं वजन जास्ती असेल खूपच त्यावेळेस तुम्ही एकदा तुमच्या कोचला विचारा की बाबा माझे इतकं वजन आहे पण डिस्ट्रीब्युट करू शकतो का आपण. पण शक्यतो आपण सलाड जे आहे ते फक्त दुपारच्या जेवणामध्ये खातो, शक्यतो कच्चे जे पदार्थ असतात तर रात्री घेत नाही आपण. आणि शेक पित असतो त्यामुळे आपल्याला नॉर्मली नाहीच घेत आपण संध्याकाळी. आपण काय म्हणतात चिया सीड जसं तुम्ही मला विचारलं आता, चिया सीड खूप चांगलं, जेव्हा तुम्ही शेक मध्ये चिया सीड्स घालता त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणात फायबर भेटतं. जेव्हा तुम्ही एखादी काकडी घेता त्याच्यापेक्षा डबल पटीने तुम्हाला चिया सीड्स मधून फायबर भेटतं, त्यामुळे तुम्ही सीड्स ऍड करू शकता. म्हणजे आता कसं आहे तुम्हाला हायड्रेट म्हणजे एकदम काय म्हणतात की बाबा उन्हाळा आहे, भरपूर उन्हाळ्यामुळे काय होतं डिहायड्रेशन होतं. चिया सीड्स तुम्ही नॉर्मली चिया सीड्स वॉटर सुद्धा घेऊ शकता. त्याच्यामुळे नॉर्मली आपण जेवणानंतर ज्यावेळेस चिया सीड घेऊ शकतो किंवा आधीमध्ये ज्यावेळेस पाणी घेणार आहोत त्याच्यामध्ये तुम्ही चिया सीड वॉटर सुद्धा ऍड करू शकता. आणि तुम्ही स्प्राउट्सचं विचारलं तसं मी तुम्हाला सांगितलं की वजनाच्या 5 पट आपल्याला सलाड खायचंय, बरोबर. तुमच्या जेवढं काय सलाड आहे ते वजनाच्या 5 पट झालं पाहिजे. पण हे 5 पट खाताना सपोज जर का मी एखादं काकडी घेतली, गाजर घेतले, याचा वजन मला 250 ग्रॅम खायचं रेग्युलर बेसिसमध्ये आणि जर का मी त्याच्यामध्ये पनीर ऍड केलं किंवा थोडेसे स्प्राउट्स ऍड केले त्याचं वजन लगेचच 250 ग्रॅम होऊन जाईल, बरोबर. म्हणजे त्याच म्हणजे 250 ग्रॅम मध्ये ते पनीर एखादा पीस ठेवलं, 2-3 पीसेस ठेवले, वजन ऑब्व्हियसली वाढते. त्याच्यामुळे आपल्याला जे काही स्प्राउट्स ऍड करायचे आहे किंवा जे काही वरून आपल्याला पनीर असू दे, टोफू असू दे, हे सगळ्या गोष्टी ऍड करायचे. तुम्हाला टेस्टसाठी तुम्ही थोडंसं रोस्ट केलेलं पनीर म्हणजे काय म्हणतात थोडंसं नॉनस्टिकचा पॅन असतो त्याच्यावरती थोडंसं तूप घालायचं, त्याच्यावरती थोडंसं वर खाली परतून खाऊ शकता आपण, जेणेकरून तुम्हाला त्याचा एक क्रंच येतो आणि तो क्रंचमुळे तुम्हाला तुमचं जे सलाड आहे ते आणखीन छान लागतं. ते ऍड करू शकता. पण हे जे आहे तुम्हाला तर माझं टार्गेट काय की बाबा मला 250 ग्रॅम सलाड खायचं, पण जे तुम्ही पनीर ऍड करते किंवा स्प्राउट्स ऍड करते ते 250 ग्रॅमच्या बाहेर खाल्लं पाहिजे. म्हणजे तुमचं 250 ग्रॅमच्या बाहेर जेवढं काय असेल तर तुमचं स्प्राउट्स किंवा पनीर वगैरे असेल, कारण यातून तुम्हाला थोडं प्रोटीन मिळत असतं. सलाड तुम्ही जे घेता सलाड प्लस तुम्ही जे पनीर घेणार आहात किंवा स्प्राउट्स घेणार आहात त्यातून काही प्रमाणात तुम्हाला प्रोटीन भेटतं, त्यामुळे तुमच्या वजनाचे थोडंसं म्हणजे ग्रामचे थोडंसं वरती घ्यायचं. तर हे झालं की बाबा तुम्ही मिक्स करून वेगवेगळ्या पद्धतीने खाऊ शकता. आणि आता मेन गोष्ट काय की बाबा तुम्ही ज्यावेळेस सलाड खाताय त्याच्यामुळे काय होतं की बाबा हायड्रेट म्हणजे तुमची बॉडी आतून हायड्रेट सुद्धा होती प्रॉपर आणि त्याच्यामुळे तुमची बॉडी आतून डिटॉक्स सुद्धा व्हायला लागते, त्याच्यामुळे तुमचं वजन सुद्धा कमी होतंय प्रॉपरली आणि तुमची बॉडीची स्किन काय म्हणतात स्किन पण छान होते, वेट लॉस चांगला होते आणि वेट गेनच्या बाबतीत सुद्धा सलाड तितकंच खाणं गरजेचं आहे. फक्त वेट गेनच्या बाबतीत इतकं आहे की बाबा जेवढं वजन म्हणजे 5 पट जर
कॉम्प्लेक्स कार्ब्स वाढवायचे, पण ज्या ज्या गोष्टी आपल्याला कॉम्प्लेक्स कार्ब भेटतात त्या आपल्याला वाढवायचं आहे. व्हॉट शुड वी ईट इन सलाड टू गेट गुड फायबर? ओके, जसं मी तुम्हाला म्हटलं की फायबर इंटेक आपल्याला वाढवायचं. ओके, तर फायबर इंटेक वाढवायचं तर तुम्ही चिया सीड्स आहे ते तर आपण सांगितलं की बाबा त्याच्यामधून जास्त प्रमाणात आपल्याला फायबर भेटतं. पण असं म्हणजे तुम्ही बऱ्याच गोष्टी आहेत, म्हणजे काकडी, गाजर, बीट काय काय तुम्हाला ऍड करू शकता तुमच्या सलाडमध्ये. तुम्ही सगळ्या गोष्टी ऍड करू शकता. तुम्ही पेरू पण कधी ऍड करू शकता, म्हणजे अख्खा पेरू नाही ऍड करायचा कधीच, पण हाफ पेरू, म्हणजे नॉर्मली आपण आता आधीमध्ये काहीच खायचं नाही. हा मॅरेथॉन मध्ये किंवा इन जनरल पण आपण दिवसातून 3च टाइम खातो की बाबा सकाळचा शेक, दुपारचं जेवण आणि संध्याकाळचा शेक. आणि नॉर्मली आपण ज्यावेळेस मॅरेथॉन मेंटेनचं लाईफस्टाईल असेल त्यावेळेस सकाळचा शेक, दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं जेवण असेल. आधीमध्ये आपण नाही घेणार, फक्त पाणी, फ्रेश वगैरे जे काय असेल ते आपण ऍड करतो. तर त्यामुळे जर तुम्हाला फ्रुट्स वगैरे खायचे तर तुम्ही तुमच्या सलाडमध्ये ऍड करू शकता. ऍपल आहे, ऍपल ऍड करू शकता. आणि त्याच्यानंतर म्हणजे तुमचा पेरू असतो, पेरूमध्ये पण जास्त प्रमाणात फायबर असतं, खरडा पेरू सुद्धा तुम्ही ऍड करू शकता. आणि जितक्या प्रमाणात तुम्हाला ऍड करू शकता, म्हणजे काय म्हणतात की बाबा रोज एकच नाही घ्यायचं. सपोज तुम्ही आज गाजर, बीट, काकडी घेतलं तर उद्या तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं मुळा घालू शकता, त्याच्यानंतर बीन्स घालू शकता. म्हणजे तुम्हाला व्हेरिएशन्स करून खायचे, जेणेकरून तुम्हाला ते बोर पण होणार नाही आणि टेस्ट वेगवेगळे येतील, फ्लेवर. म्हणजे जितकं तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी करून खाता येईल तितकं तेवढं करा, जेणेकरून तुम्हाला त्याचं ऍट द सेम टाइम तुम्ही एन्जॉय कराल ती प्रोसेस. कारण आपल्याला वेट लॉस तर करायचंय किंवा वेट गेन तर करायचंय, पण ऍट द सेम टाइम आपल्याला ती प्रोसेस जी आहे ती एन्जॉय करायची. आणि ज्यावेळेस तुम्ही ती एन्जॉय करता, एक लाईफस्टाईलचा भाग करता, त्यावेळेस तुम्हाला तो रिझल्ट लाईफ लॉंग राहतो. आणि करा व्यवस्थित, म्हणजे तुम्हाला ऑल द बेस्ट तुमच्या वेट लॉस मॅरेथॉन साठी. आणखीन काही डाऊट्स असतील तर विचारू शकता तुम्ही. आपण